उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकाच गाडीतनं प्रवास केला आणि इतकंच नाही तर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असंही समोर आलंय। समोर आलेल्या माहितीनुसार आता दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी तब्बल 30 मिनिटं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि या भेटीमुळे सध्या राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकत्र प्रवास झाला आणि यावेळी जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली। तर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकाच कारमधनं प्रवास झाला होता। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधान भवनामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत एकाच कारमधनं आले। शिवसेना आणि भाजप एकत्र महायुतीत असले तरी दोन्ही पक्षात विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता। आता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये तर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत कटुता तयार झाली होती। मात्र आज विधान भवनामध्ये अधिवेशनात शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच कारमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा उपस्थित होते। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कारने आपल्या विधान भवनामध्ये आले। त्यावेळेला त्यांच्या कारमध्ये त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील होते। गेल्या काही काळातल्या निवडणुका आपण पाहिल्या, विधानसभा, महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक असतील, शिवसेना भाजप महायुतीत असले तरी दोघांमध्ये प्रचंड टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला। सातारामध्ये तर मंत्री शिवसेनेचे शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत प्रसंग जो उद्भवला होता। या सर्व कटुतेनंतर आता दोन्ही नेते एकत्र एकाच कटुता काही गोष्टींसाठी मर्यादित असते। आम्ही शेवटी लवचिक धोरण हे एकनाथ शिंदे साहेबांचं राजकारणातलं मुख्य एक ब्रीद आहे की कधीही संबंध एवढे ताणायचे नाही की ते तुटतील। लवचिकता महत्त्वाची असते। रबरासारखी खेचले तुम्ही की ते तुटलं जातं रबर, आणि त्यामुळे तुमचे संबंध हे ते तसे असता कामा नये ह्या मताचे एकनाथ शिंदे साहेब आहेत। रवींद्र चव्हाण आमच्यासाठी काही परके नाही आहे। ते तर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे साहेब हे तर युतीचे शिल्पकार आहेत आणि गुवाहाटीमध्ये ज्यावेळेस पहिला उठाव झाला त्यावेळेस रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याच माध्यमातून सगळे काय घडलं ते राज्यानं बघितलेलं आहे। त्यामुळे काही चर्चा करायची असेल, महायुती आहे, महायुतीच्या माध्यमातून काही निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना आहे आणि त्यांच्याबरोबर जर शिंदे साहेबांनी चर्चा करत ते इथपर्यंत आले तर वावगं काय काही होऊ शकतं राजकारणामध्ये। तुम्ही बघताय की काली शरद पवार साहेब शिंदे साहेबांच्या कॅबिनमध्ये आले। राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो। त्यामुळे राजकारणामध्ये थोडासा विश्वास एक दुसऱ्यांवर ठेवणं गरजेचं आहे। संजय राऊत साहेबांनी एवढा मानसिक त्रास स्वतःला ह्या सगळ्या घटनेनंतर घेऊ नये। त्यांची मनं दुखवलेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? बिलकुल मनं दुखवली जाता कामा नये। प्रत्येक गोष्टीचं राजकारण जो करत असेल त्यालाच स्वतःचं मन असं दुखवलं असं वाटत असेल, म्हणून कुणीही त्याचा विचार न करता चांगली भावना ठेवून राजकारणामध्ये आपले विचार मांडायला हवेत। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 मराठी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई।